हॅलो, जय शिवराय सर. जय शिवराय. बोला. सर, आपल्याला काल बऱ्याचशा भागामध्ये पाऊस पाहायला मिळाला आहे आणि काही ठिकाणी तर आपल्याला असा पाऊस पाहायला मिळालेला आहे, की शेतामध्ये पाणीसुद्धा साचलेलं आहे. हो. तर सर, आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला बरेचसे प्रश्न विचारण्यात आलेले आहे. परंतु आज आणि उद्या पाऊस कोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार आणि कसा राहणार हे शेतकऱ्यांना एक सविस्तर व डिटेलमध्ये माहिती द्यावी सर. नक्कीच. 22 तारखेला सुद्धा काही ठिकाणी सांदण पाहण्याची शक्यता आहे. पण विषय महत्त्वाचा आहे, की टेम्परेचर आणि आभाळ हे महाराष्ट्रामध्ये आता सलग चालू राहणार आहे. म्हणजे याच्यातूनच मान्सून ॲक्टिव्ह होतो काय अशी कंडिशन आहे आणि एक बरोबर. दिलासादायक मोठी गुड न्यूज आपण रेकॉर्डिंगच्या शेवटपर्यंत ऐकूया. हो. तर आज अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगरचे पश्चिम भाग, पुणे परिसर या भागांमध्ये कालच्या तुलनेमध्ये जास्त ॲक्टिव्हिटी आहे. सकाळपासून सर्व जिल्ह्यांमध्ये आज आभाळ पाहायला मिळतंय. काळेकुट्ट ढग देखील पाहायला मिळते. त्याची रेकॉर्डिंग तुम्हाला मी कालच दिली होती. बरोबर सर. बरोबर आहे का? हो. आणि आज सकाळपासून झालेल्या वातावरणातल्या बदलामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हसू आहे आणि पुढे चालून देखील हे वातावरण असंच टिकून राहील का? याच्यामधनं पाऊस कधी ॲक्टिव्ह होईल हे सुद्धा काल बोललेलो आहे आपण. पण थोडक्यातमध्ये आपण आज त्या सविस्तर पद्धतीने घेऊयात. बरोबर. तर आजचा पाऊस पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. पण ढगाळलेली परिस्थिती आणि स्थानिक वातावरणाची कंडिशन लातूर, सोलापूर या भागापर्यंतही मजल मारू शकते. हिंगोली, वसमत जे काही पट्टे आहेत, इथेही थोडाफार स्थानिक वातावरणाचा आज पाणी होऊ शकतो. हो सर. हो. त्याचबरोबर उद्या कोणते जिल्हे राहणार सर? उद्याच्या 23 तारखेच्या रडारवरती आज जर आपण बघितले ना, तर आज जालना वगैरे भाग मराठवाड्यातले पश्चिम भाग आहेत 22च्या. 23च्या रडारवरती वारे जोराने वाहणार आहेत सकाळपासूनच. पण नंतर बीड, अहिल्यानगर, कोल्हापूर, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर आणि वाऱ्याने थोडी साथ दिली तर नांदेड, लातूर पट्टे देखील राहू शकतात. हो. मात्र सर हं. त्याचबरोबर मान्सूनची वाटचाल कशी राहणार पुढील 8 दिवसामध्ये? मान्सूनची वाटचाल हे बघा 25 ते 26 25 तारखेपर्यंतच म्हणजे 3 दिवसातच मान्सून केरळपर्यंत मजल मारतो अशी पद्धत आहे. आणि केरळमध्ये काम पडलं तर अनेक भाग केरळचा ह्या 2 दिवसातही कव्हर होऊ शकतो. त्यानंतर परिस्थिती आहे 25 तारखेपासून पुढची ती हो. कर्नाटक व्यापत तो महाराष्ट्राच्या दिशेने तर कोकणाच्या दिशेने 28 ते 29 तारखेपर्यंत किंवा 1 तारखेपर्यंत तो जाऊ शकतो. 3 दिवसाचा कालावधी यासाठी लागतोय कारण की लो प्रेशर वगैरेच्या ज्या गोष्टी आहेत, त्या अजूनही ॲक्टिव्हिटी आहे. कधी-कधी मान्सूनला थांबवतात देखील. पण आता त्याची गती वाढली कालपासनं. तर बरोबर. अशा स्पीडनं मान्सून 2 ते 3 तारखेदरम्यान तळ कोकण आणि मुंबईसारख्या ठिकाणी येऊ शकतो आणि महाराष्ट्र व्यापण्यासाठी त्याला 5-6 जूनची तारीख लागू शकते. हो. मात्र सर जून महिन्याची अपडेट कशी राहणार थोडक्यात? जूनचं तेच आपण जे काल बोललो त्याच पद्धतीने आहे. जसं की परिस्थिती आपण जर तशी पाहिली तर 2-4 पावसं होऊन द्यावी लागतील. म्हणजे 2-3 तारखेपासून पावसाची शक्यता राहणार आहे. ज्यामध्ये बारीक थेंब, मध्यम पाऊस अशा सगळ्या गोष्टी आणि विषय महत्त्वाचा आहे की 5-6 जूनला ज्यावेळेस मान्सून ॲक्टिव्हिटी करेल, त्यावेळेस मान्सूनची दमदार हजेरीसुद्धा 6, 7, 8 या टायमिंगला लागणार आहे आणि 15-16 पासूनच्याच पेरण्या आपल्याला करायच्या स्टार्टअप म्हणजे ज्यावेळेस ह्या 2 पावसाने जे काही रानाची जी काही गरमी आहे ती शांत झाल्याच्यानंतरच आपल्याला 22-23 तारखेपर्यंत पेरणीसाठी वेळ मिळू शकतो. हो. आणि सर त्याचबरोबर एक खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. काल मुख्यमंत्र्यांच्या यांच्या माध्यमातून एक बैठक घेण्यात आली होती आणि त्याच्यामध्ये सांगितलं, की दुष्काळ पडणार, सज्ज राहा. तर त्याबद्दल काय सांगणार? ठीक आहे ना, दुष्काळ पडणार असेल तर मग कृषी केंद्रवाल्याला बियाणं विकू सांगू नका म्हणा. हो, बरोबर आहे. ठीक आहे ना, आपण काय करा दुष्काळच पडणार असेल ना, तर तुम्ही सांगूच नका कृषी केंद्राला बियाण्यावाल्याला, की तुम्ही विकू नका शेतकऱ्यांना परत हे करू नका लावू. जेवढं बरोबर आहे आहे. तेवढे शेतकरी घरचे पेरतील. दुष्काळ काय आहे? दुष्काळ कसा आहे? पाऊस किती पडणार आहे? ह्या सगळ्या गोष्टी शेतकऱ्यांना ठाऊक आहे. हो, 4 दिवसात रेड अलर्ट द्यायचा आणि 4 दिवसात अमुक गोष्टी करायच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याबद्दल काहीही विचारित जाऊ नका. बरोबर आहे सर. नक्कीच. मात्र सर असं न्यूजच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे, की न्यूज आपलं जे अल निनो आहे त्याचा प्रभाव यंदा जास्त राहणार. तर तुम्ही तुमच्या माध्यमातून काय सांगणार शेतकऱ्यांना? हे पहा एल निनो ह्या अगोदर सुद्धा खूप वेळेस आलेल्या आहेत. मी त्यावरती विश्लेषणच करून देतो. हो, 2023चा जर विचार केला त्यावेळेसही एल निनो होता. पेरण्या तुमच्या झाल्या होत्या. तुम्ही शेतमाल देखील घरात आणला होता. बरोबर. त्यानंतर अजून मी तुम्हाला त्या अगोदर सांगायचं 15 आणि 16च्या दोन्ही सालाच्या मध्ये एल निनो आला होता. त्यावेळेसही पेरण्या झाल्या होत्या. थोडी परेशानी झाली होती. पाणी वगैरे हिवाळा भरणं झालं नव्हतं. पण हो, पाणी होतं. 17, 18, 19ला चांगली स्थिती होती. ला निना स्थिती होती. त्यानंतर 20, 21, 22ला ही ला निना आणि सामान्य स्थिती होती. त्यानंतर 23, 24ला जो 23 स्टार्टअप झालेला जो काही अल निनो होता तो मेपर्यंत 24च्याही मेपर्यंत राहिला होता. पण त्यानंतर तो सामान्य झाला. 2025चा तर आपण पावसाळा पाहिलाच. आता बरोबर. 26ला पाहणार आहे. तर 4 वेळा, 3 वेळा अल निनो ह्या 10 वर्षात आलेला होता.
हो. तर यावर्षी ह्या 3-4 वेळेस दुष्काळ कधी पडला हे मला सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. बरोबर तर आहे. गेल्या वर्षी इतका नासाडी झाला त्याला ओला दुष्काळ म्हणून यांनी मान्यता दिली नाहीये. हो. आणि आता ऐनवेळेला आणि एक महत्त्वाचं म्हणजे काय तुम्ही पेरूच नका खरं तर. खरा दुष्काळ पाडण्याची गरज सुद्धा आहे महाराष्ट्रामध्ये. बरोबर आहे सर. हं. मात्र सर आता हे पाऊस किती दिवस राहणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राहणार एकदा परत शेतकऱ्यांना सांगा सर. नक्कीच. एक थोडक्यामध्ये घ्या 22-23चा जो पाऊस आहे, तो आज पुणे, सांगली, सातारा या भागामध्ये, कोल्हापूर कमी राहील. हो. कोकण किनारपट्टी ही काही ठिकाणी मोजक्या ठिकाणी राहील. म्हणजे थंड वातावरणामुळे. बाकी जो काही अहिल्यानगरचा दक्षिण भाग आहे, पुणे आहे, नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगरच्याही काही मोजक्या भागात आहे. त्याचबरोबर जालना, बीडमध्ये संध्याकाळपर्यंत काही ठिकाणी असेल. लातूर मोजक्या ठिकाणी का होईना असेल. आज आणि उद्या हे 2 दिवस वातावरण चांगलं आहे. 24 पासून वातावरण थोडं कमी होतंय. ज्यामध्ये प्रभाव वाऱ्याचा जास्त असल्यामुळे 24-25 दरम्यान ढगाळ वातावरण चंद्रपूर वगैरे अकोला भागामध्ये वाढत जाईल. बरोबर. आणि एक मान्सूनला पोषक अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे वारे 25-26 पासून अति जोराने वाहतील. ढगाळ हो. वातावरण मात्र मराठवाड्यामध्ये हे 2 दिवसाला 3 दिवसाला कायम राहील. टेम्परेचर लॉस होऊन जाईल. बरोबर सर. मात्र सर एक प्रश्न राहिला होता आपला म्हणजे शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला विचारण्यात येत आहे, की यंदा पाऊस कोणत्या भागातनी म्हणजे कोणत्या विभागातनी कमी राहण्याची शक्यता आहे? विभाग मान्सून आल्याच्यानंतर समजतील. सध्या सांगणं कठीण असतं. कारण की मान्सून आल्याच्यानंतर विभागानुसार तो अंदाज असतो. हो. आणि सध्या सरळ-सरळ थोडक्यामध्ये जरी सांगायचं म्हटलं तर सध्या मॉडेलच्या रिपोर्टनुसार पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशला थोडी कमतरता वाटते मॉडेलनुसार तरी. हं. मात्र परतीच्या पावसात तीही कमतरता भरून निघेल. मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना मोठा धक्कादायक किंवा अल निनोचा एवढा इफेक्ट अतितीव्र दुष्काळी परिस्थितीचा नाहीये. जसं बरोबर. गेल्या वर्षी जुलै आणि जूनमध्ये जसा बरसायचा तसाच पद्धतीने बरसू शकतो. हो. धन्यवाद. मात्र सर शेतकऱ्यांसाठी काही इशारा राहणार का? हा हा फक्त एवढाच इशारा आहे, की जशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आता ऊन एवढं तापलंय, आपल्याला 4-5 पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करणं चुकीचं ठरेल. म्हणजे एक्झॅक्टली 6-7 जूनला जरी मान्सून महाराष्ट्रामध्ये सुरुवात केली, तर तो 2-4 पाऊस झाल्याच्यानंतर 15-16ला आपण ते करू शकतो. अशा पद्धतीची सूचना राहील. बरोबर सर. सर शेतकऱ्यांना एक तुम्ही सविस्तर व डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर.